नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 365 या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 9 जुलै 2020 रोजी आयोगाने एक घोषणा केली. ही घोषणा अशी होती की राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये सुधार करण्यात आलेला आहे. या सुधारित अभ्यासक्रमात नेमके कोणते टॉपिक्स, सब टॉपिक्स ॲड झालेले आहेत हे आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. या घोषणात आयोगाने काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. पहिली गोष्ट ही की राज्यसेवाचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो सेमच राहणार आहे. म्हणजे राज्यसेवा ही 3 टप्प्यात घेतली जायची, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. त्यांचा पॅटर्न हा सेमच राहणार आहे. तसेच जो मुख्य परीक्षेचा सिलेबस सुधारण्यात आलेला आहे तो फक्त 4 पेपरपर्यंत मर्यादित आहे. GS1, GS2, GS3 आणि GS4. आपल्याला माहितीच आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये 6 पेपर असतात. त्यापैकी या 4 पेपरच्या अभ्यासक्रमामध्ये सुधार करण्यात आलेला आहे. जे उरलेले 2 पेपर आहेत, मराठी इंग्रजी सब्जेक्टिव्ह आणि मराठी इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह, यांचा सिलेबस हा सेमच ठेवण्यात आलेला आहे. तसेच एक आयोगाने इथं खूप महत्त्वाचा मुद्दा घोषणेमध्ये क्लिअर केला होता, तो म्हणजे इंग्लिश सिलेबस विल बी फायनल अँड ऑथेंटिक. आयोगाने काय केलं आहे, सिलेबस हा जो हा नवीन रिवाईज सिलेबस आहे तो मराठी तसेच इंग्रजी या दोन्ही भाषेत दिलेला आहे. पण आयोगाने या घोषणेमध्ये असं सांगितलं आहे की इंग्रजीमधला जो सिलेबस आहे तो फायनल आणि ऑथेंटिक राहील. काय होतं माहिती का, आयोग मराठीमध्ये जेव्हा ट्रान्सलेशन करतं तेव्हा काही मिस्टेक होतात ट्रान्सलेशनमध्ये आणि त्याच्यामधून एक वेगळा अर्थ निघू शकतो. त्यामुळे आयोगाने ते खबरदारी घेतली की बाबा इंग्लिशमधला सिलेबस अशावेळी फायनल आणि ऑथेंटिक राहील. जेव्हा मी दोन्ही म्हणजे मराठी आणि इंग्लिश दोन्ही सिलेबस बघितले त्यानंतर असं कळून आलं की हो, जरा मराठीत काही ठिकाणी ट्रान्सलेशन किंवा नजर चुकीने असे काही दोष आढळलेले आहेत. जसे एका GS4च्या पेपरमध्ये भारताचे आण्विक कार्यक्रम असं पाहिजे होतं, तर आयोगाने तिथे भारताचे औष्णिक कार्यक्रम असं केलं आहे. म्हणजे इथं औष्णिकच्या ऐवजी आण्विक कार्यक्रम पाहिजे होतं. तर असे काही ट्रान्सलेशन मिस्टेक आयोग करू शकतं. त्यामुळे आपण काय करावं, अभ्यास हे दोन्ही भाषेत वाचावा. म्हणजे मराठीतलाही वाचायचा आणि इंग्लिशमधलाही वाचायचा. एक आहे 95% काही तुम्हाला असे त्याच्यात चेंजेस आढळणार नाहीत. फक्त काही थोड्या प्रमाणात तुम्हाला ट्रान्सलेशनमध्ये काही दोष आढळू शकतो. तसेच आपण अभ्यासक्रम त्यामुळे मराठी तसेच इंग्रजी या दोन्ही भाषेत डिस्कस करणार आहोत. तसेच आयोगाने हे सांगितले की हा जो अभ्यासक्रम आहे तो मुख्य परीक्षा 2020पासून लागू राहील. तसेच मी तुम्हाला एक सांगेल की ही जी अभ्यासक्रमाची PDF आहे ही तुम्हाला MPSCच्या वेबसाईटवर मिळेल. MPSCने तो अभ्यासक्रम मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत टाकलेला आहे. तसेच या दोन्ही PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनल MPSC 365 यावरही टाकलेला आहे. याची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शन व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तिथून तुम्ही या दोन्ही PDF डाउनलोड करू शकता. तसेच तुम्हाला मी सांगेल की तुमच्याकडे 3 प्रिंट पाहिजे. एक तर 2020चा जो आताचा रिवाईज सिलेबस आहे त्याची मराठीतील प्रिंट, त्याचं तसे जे इंग्रजी सिलेबस आहे त्याची प्रिंट आणि 2016ची प्रिंट. म्हणजे काय होईल की तुम्हाला या दोन्हीचंही कंपॅरिझन करता येईल की मराठी आणि इंग्रजी या सिलेबसचंही कंपॅरिझन करता येईल. तसेच 2020 आणि 2016 या दोन्ही सिलेबसचंही कंपॅरिझन करता येईल की कोणते टॉपिक ॲड झालेले आहेत. आपण ते डिस्कस करणारच आहोत, तरी तुमच्या लेवललाही तुम्ही एकदा कंपॅरिझन हे करू. सुधारित अभ्यासक्रमामध्ये आयोगाने नेमके कोणते चेंजेस केले आहेत ते थोडक्यात आपण इथं पाहूया. तर पहिली गोष्ट मी ही सांगेल की 80 ते 85% अभ्यासक्रम हा जुनाच आहे, त्यात काही आयोगाने बदल केलेला नाही आहे. तसेच बऱ्याचशा टॉपिकचा आयोगाने आता डिटेलिंग केलेलं आहे, म्हणजे त्याचे सब पॉईंट्स वाढवलेले आहेत. आता आयोगाने बरेचसे टॉपिक वेल ऑर्गनाईज केलेले आहेत, तसेच त्याचे सब पॉईंट्स वाढवलेले आहेत. याचा फायदा आपल्याला असा होईल की आता आपल्याला कळेल की टॉपिकमधील नेमके कोणते पॉईंट्स वाचायचे आहेत. तसेच काही टॉपिक्स आयोगाने खालीवर केलेले आहेत, म्हणजे त्याचं रिशेपलिंग केलेलं आहे. तर काही म्हणजेच याचा अर्थ असा की काही टॉपिकमधील जे सब पॉईंट्स असतात ते आयोगाने दुसऱ्या टॉपिकमध्ये शिफ्ट केलेले आहेत. तसेच बऱ्याचशा टॉपिकचे सब पॉईंट्स एकत्र करून त्याचा एक वेगळाच टॉपिक आयोगाने तयार केलेला आहे, असे आपण बघू शकतो. तसेच काही ठिकाणी आयोगाने 2 टॉपिकचं मर्ज करून एकच टॉपिक तयार केलेला आहे. तर काही ठिकाणी एका टॉपिकचे असे 2 सेपरेट टॉपिक आयोगाने तयार केलेले आहेत. तसेच काही ठिकाणी आयोगाने शब्द बदललेले आहेत, म्हणजे त्याचं फ्रेम बदललेलं आहे. पण एक गोष्ट अशी कळली की जुना शब्द आणि नवीन शब्द याच्या अर्थामध्ये असा विशेष काही फरक नाही आहे. म्हणजे त्याला आपण असं म्हणूया की त्याचं रिफ्रेम आयोगाने केलेलं आहे. तसेच बरेचसे टॉपिक
जे जुनं टॉपिक होते त्याचं एक वेगळं नाव आयोगाने दिलेलं आहे त्याला. त्यातही रिफ्रेमच केलं आहे असं आपण म्हणूया. तसेच जे 15 ते 20% ॲडिशनल पॉईंट्स या अभ्यासक्रमामध्ये आहेत, यातले बरेचसे पॉईंट हे चालू घडामोडीमधील आहेत. आपण एक मागच्या 1-2 वर्षाचं चालू घडामोडी बघितलं तर हे पॉईंट आपल्याला त्यात आढळून येतीलच. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडला असेल की काही नवीन पुस्तके वाचावे लागतील का? तर याचं उत्तर देण्याआधी मी काही पॉईंट्स तुम्हाला क्लिअर करू इच्छितो. 80 ते 85% अभ्यासक्रम जुनाच आहे. त्यामुळे आपले जे जुने पुस्तकं आपण वापरत होतो मुख्य परीक्षेसाठी, त्यातून आपले 80 ते 85% अभ्यासक्रम आत्ताही पूर्ण आपण करू शकतो. तसेच जे नवीन टॉपिक ॲड झालेले आहेत त्यातले बरेचसे टॉपिक चालू घडामोडीमध्ये आहेत. म्हणजे ते आपण चालू घडामोडीमध्ये वाचलेलेच आहेत किंवा येणाऱ्या चालू घडामोडीमध्ये आपण ते वाचूच. तसेच बरेचसे टॉपिक आपल्याला इंटरनेटवरही भेटतील. तसेच पुढे जाऊन एखादा ऑथर जे नवीन पॉईंट ॲड झालेत त्यावर कंबाईन बुकही घेऊन येऊ शकतो मार्केटमध्ये. असं काही बुक आलं तर मी तुम्हाला अपडेट करेलच. तसेच जुन्याच पुस्तकात बरेचसे नवीन पॉईंट मिळतील. म्हणजे आता इतिहासामध्ये जे नवीन पॉईंट ॲड झालेत ते तुम्हाला आपले जे जुने बुक आपण यूज करायचो, स्पेक्ट्रम असो किंवा ग्रोवर असो, त्यातच ते तुम्हाला मिळतील. त्यामुळे इतिहासासाठी असं काही वेगळं पुस्तक घ्यायची गरज नाही आहे. ॲडिशनल जे पॉईंट झालेले आहेत ते तुम्हाला जुन्याच पुस्तकात मिळतील. तसेच आता आपली 13 सप्टेंबर ला पूर्वपरीक्षा येत आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेमध्ये अजून काही वेगळे पुस्तकं घ्यावे लागतील का, या कन्फ्युजनमध्ये पडू नका. तुमचं कॉन्सन्ट्रेशन लूज करू नका. पूर्वपरीक्षेचा व्यवस्थित अभ्यास करा. तर मी असं सांगेल की जे जुने पुस्तक आहेत त्यातून 80 ते 85% अभ्यासक्रम आपला पूर्ण होईल. राहिलं मग 15 ते 20%. त्यातही बरेचसे टॉपिक आपले करंट अफेअरमधून पूर्ण कंप्लीट होतील. तर काय असे 5-10 टॉपिक आपले कवर होतील. तर म्हणजे आपले 90% तर कंप्लीट झालं. उरलेले एक 5-10 टॉपिक आपल्याला इंटरनेटवर मिळतील किंवा काही बुक आपल्याला एक वेगळे यूज करावं लागतील. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम मराठीत पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण GS1 पेपर यामध्ये कोणते टॉपिक सब टॉपिक नव्याने ॲड झालेत ते पाहणार आहोत. GS1चा पेपर यामध्ये 2 विषय आहेत, इतिहास व भूगोल. सर्वप्रथम आपण इतिहास या विषयात कोणते टॉपिक सब टॉपिक ॲड झालेत ते पाहूया. इतिहासामधील जो पहिला टॉपिक आहे ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना, यामध्ये एक सब पॉईंट ॲड झाला आहे, तो आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन. दुसरा टॉपिक यामध्ये काही चेंजेस झालेले नाही आहे. तिसरा जो टॉपिक आहे प्रबोधन काळ, यामधील सामाजिक धार्मिक सुधारणाच्या चळवळी, यामध्ये 2 सब पॉईंट ॲड झालेत, रामकृष्ण मिशन व थिओसॉफिकल सोसायटी. हे दोन्ही टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून घ्या. तसेच जो चौथा टॉपिक आहे तो संपूर्णपणे नवीन आहे. तो टॉपिक असा आहे वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था. यामध्ये व्यापारिक टप्पा, संपत्तीचे वहन, दादाभाई नौरोजी यांची संपत्ती वहन सिद्धांत, अनौद्योगिकीकरण, भारतीय हस्तोद्योगांचा ऱ्हास, भारतीय कृषी व्यवस्थेचे वाणिज्यीकरण, आधुनिक उद्योगांचा उदय, त्यामध्ये भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका, ब्रिटिश वित्तीय भांडवलाचे भारतात आगमन, टिळक स्वराज्य निधी फंड व गोपाल कृष्ण गोखले यांचे योगदान. तर हा टॉपिक पूर्णच्या पूर्ण नवीन आहे. त्यामुळे हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा. तसेच 5वा जो टॉपिक आहे भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास, यामध्ये जे सब टॉपिक ॲड झालेत ते आहेत बंगालची फाळणी, तसेच महत्त्वांच्या व्यक्तींची भूमिका. यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, A.O. ह्यूम, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, ॲनी बेझंट, अरविंदो घोष, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व इतर. तर एकंदरीत येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये आपण महत्त्वांच्या व्यक्तींची भूमिका यावर प्रश्न बघू शकतो. तसेच जो पुढचा टॉपिक आहे ब्रिटिश शासनाविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव, हा टॉपिक आधीच्या जो जुना सिलेबस आहे त्यामध्ये सब टॉपिक होता. तसेच तो डिटेलमध्ये दिलेला नव्हता. या नवीन सिलेबसमध्ये आयोगाने हा टॉपिक एकदम डिटेलमध्ये दिलेला आहे. आयोगाने यामध्ये कोणते मुद्दे ॲड केलेले ते पाहूया. शेतमजुरांचे उठाव, आदिवासींचे उठाव, यामध्ये राघोजी भांगरे, उमाजी नाईक इत्यादी व आदिवासींच्या चळवळी. तसेच क्रांतिकारी चळवळी, त्यात महाराष्ट्रातील बंड, वासुदेव फडके, अभिनव भारत, बंगाल व पंजाबमधील क्रांतिकारी चळवळी, अमेरिका इंग्लंड येथील भारतीयांच्या क्रांतिकारी चळवळी, आझाद हिंद सेना. तसेच यामध्ये जो साम्यवादी चळवळ हा पॉईंट आहे तो जुना सिलेबसमधीलच आहे. तसेच जो पुढचा जो टॉपिक आहे तो आहे गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन. जुन्या सिलेबसमध्ये याचं नाव फक्त एवढंच होतं, गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळ. आता या टायटलचं नाव रिफ्रेम करण्यात आले आहे व पुढे जोडण्यात आलं आहे की आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन. यामध्ये जो सब पॉईंट ॲड झाले ते आहेत फैजपूर येथील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1936. तर इथं फक्त एकच राष्ट्रीय अधिवेशन मेन्शन केले ते आहे फैजपूर 1936. त्यामुळे फैजपूर अधिवेशनाबाबत आपल्याला सर्व माहीत पाहिजे की याचे अध्यक्ष कोण होते, तसेच या अधिवेशनामध्ये कोणते निर्णय घेण्यात आले. तर ह्या बाबी तुम्ही तयार करून ठेवा. तसेच जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाकरिता चळवळी यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन एवढाच भाग जुन्या सिलेबसमध्ये होता. त्याच्यात आता 2 सब पॉईंट ॲड केले ते आहेत याबाबत गांधीजींचा दृष्टिकोन व इतर प्रयत्न. तसेच जो पुढचा टॉपिक आहे ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास. यामध्ये आयोगाने 3 नवीन कायदे ॲड केलेत. त्यातील आहे भारतीय परिषद कायदा 1861, भारतीय परिषद कायदा 1892, भारत सरकारचा कायदा 1935. जे उर्वरित 2 कायदे आहेत भारतीय परिषद कायदा 1909 जो मोर्ले मिंटो सुधारणा असा प्रचलित आहे आणि अजून एक कायदा येतो आहे भारत सरकारचा कायदा 1919 मॉड फोर्ट सुधारणा असा जो प्रचलित आहे. हे दोन्ही जे आहे सुधारणा मोर्ले मिंटो आणि मॉड फोर्ट हे आधीच्या जुन्या सिलेबसमध्ये होते. तसेच पुढील जो टॉपिक आहे 10वा तो पूर्णपणे नवीन आहे. हा टॉपिक असा आहे की सत्तेच्या हस्तांतरणाकडे. यामध्ये ऑगस्ट घोषणा 1940, क्रिप्स योजना 1942, वेव्हेल योजना 1945, कॅबिनेट मिशन योजना 1946, माउंटबॅटन योजना 1947, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947. या सर्व योजना कायदे तुम्हाला नीट करायच्या आहेत. तसेच स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये एक सब पॉईंट ॲड झाला आहे. जुन्या सिलेबसमध्ये काय होतं एवढंच दिलं होतं की भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणात भूमिका, पण याच्यामध्ये आता हे सब पॉईंट ॲड केलेत. त्यामध्ये असं दिलं आहे की अलिप्तवादी धोरण, त्यात नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी हे सब पॉईंट ॲड केलेले आहेत. तसेच जो पुढचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक. नवीन सिलेबसमध्ये बरेचसे समाजसुधारक ॲड केलेले आहेत. हे समाजसुधारक कोणते आहेत ते आपण बघूया. सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्यायाधीश कात्र्य तेलंग, डॉक्टर भाऊदाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकर शेठ, गोपाळकृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धोंडो केशव कर्वे, र धो कर्वे, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बापट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा. तर एवढे समाजसुधारक ॲड झालेले आहेत. या समाजसुधारकांबद्दल तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. तसेच जो पुढचा टॉपिक आहे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. हा जुना सिलेबसमधील टॉपिक आहे, पण याच्यात काही सब पॉईंट ॲड केलेले आहेत. ते आहेत कानेरी, एलिफंटा, अजिंठा वेरूळ येथील लेणी, लोणार सरोवर, तसेच महाराष्ट्रातील किल्ले इत्यादी. तर या गोष्टींचाही तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तसेच अजून एक सब पॉईंट ॲड केलेला आहे तो आहे संत वाङ्मयाचा प्रभाव. तर एकंदरीत इतिहासामध्ये एवढे टॉपिक सब टॉपिक ॲड केलेले आहेत. हे जे नवीन टॉपिक सब टॉपिक ॲड केलेले आहेत हे आपले जे जुने पुस्तक आहेत त्यातच तुम्हाला हे मिळतील. जे आपले स्पेक्ट्रम तसेच ग्रोवरचे बुक आहेत त्यात तुम्ही सर्च केल्यानंतर बहुतांश सगळेच टॉपिक तुम्हाला यात मिळतील. तसेच जे टॉपिक तुम्हाला या बुक्समध्ये मिळणार नाहीत ते तुम्हाला इंटरनेटवर मिळून जातील. तर एकंदरीत हा इतिहासाचा सिलेबस. आता आपण GS 1मधील जो दुसरा विषय आहे भूगोल, याच्या सिलेबसमध्ये आयोगाने काय चेंजेस केले आहेत ते पाहणार आहोत. भूगोलामधील जो पहिला टॉपिक आहे भूरूपशास्त्र, यामध्ये आयोगाने जे सब पॉईंट ॲड केलेले आहेत ते आहेत अंतर्गत व बहिर्गत शक्ती, खडक व खनिजे, तसेच महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्ये, भूमी स्वरूपे. यामध्ये टेकड्या, कटक, पठारी प्रदेश, कुंभगर्ता, रांजण खळगे, धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण, याला आपण मराठीत बीचेस असे म्हणतो. तसेच अजून एक इथं बाब सांगण्यासारखी आहे की भूरूपशास्त्र हे आधीच्या सिलेबसमध्ये या टॉपिकचं नाव होतं प्राकृतिक भूगोल. आता आयोगाने त्याचं नाव भूरूपशास्त्र केले. विशेष असं काही फरक नाही आहे, दोघांचा अर्थ जवळपास सारखाच होतो.
तसेच जो दुसरा टॉपिक आहे हवामानशास्त्र, यामध्ये आयोगाने काही बदल केलेला नाही आहे. तिसरा जो टॉपिक आहे मानवी भूगोल, यामध्ये आयोगाने जे सब पॉईंट ॲड केले ते आहेत मानवी भूगोलातील विचारधारा, संभववाद, शक्यतावाद, असंभववाद, अशक्यतावाद, थांबा व पुढे जा विचारधारा, विकास संकल्पना. तर एकंदरीत आयोगाने इथं आयडिओलॉजी म्हणजेच विचारधारेवर भर दिलेला आहे. हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा. तसेच जो चौथा टॉपिक आहे आर्थिक भूगोल महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, यामध्ये बरेचसे सब टॉपिक आयोगाने ॲड केलेले आहेत. त्यातील आर्थिक व्यवसाय यामध्ये महाराष्ट्रातील पिके व पीक प्रारूप, तसेच HYV सीड्स, तसेच मासेमारी व मत्स्य व्यवसाय, यामध्ये भूप्रदेशांतर्गत मासेमारी, अरबी सागरातील मासेमारी, कोळी लोकांच्या समस्या, मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण, खनिजे व ऊर्जा साधने हा जुन्या सिलेबसचाच पार्ट होता. तसेच जो पुढचा नवीन सब टॉपिक ॲड केला आहे तो आहे वाहतूकमध्ये वाहतुकीचे प्रकार, महाराष्ट्रातील वाहतूक प्रकारांचा विकास, आर्थिक विकासाची साधने, शाश्वत विकास व जागतिकीकरण. पर्यटन हा पार्ट आधीच्या सिलेबसमध्येही होता, पण यामध्ये आता सब पॉईंट ॲड केले ते आहेत सांस्कृतिक वारसा, त्यामध्ये लेणी, किल्ले व ऐतिहासिक शिल्प. तसेच जो पुढचा सब टॉपिक आहे तो संपूर्णपणे नव्याने ॲड केलेला आहे आयोगाने, तो आहे ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय, यामध्ये रणपरमाणू संबंधी म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, पुणे शहरातील माहिती तंत्रज्ञान केंद्र म्हणजेच त्याला आपण IT पार्क म्हणतो, भारतातील सिलिकॉन व्हॅली माहिती तंत्रज्ञान केंद्र, संगणक व जैव तंत्रज्ञान CTBT, भारतातील संशोधन व विकास संस्थेची भूमिका, ज्याला आपण R&D इन्स्टिट्यूशन असं म्हणतो. तसेच जो पुढील टॉपिक आहे लोकसंख्या भूगोल, यामध्ये जे आयोगाने सब पॉईंट ॲड केलेले आहेत ते आहेत लोकसंख्याविषयक सांख्यिकी साधने, माहिती सामग्री, महाराष्ट्रातील जन्मदर, मृत्यूदर, हे सब पॉईंट ॲड केलेले आहेत. जो पुढील टॉपिक आहे तो आहे पर्यावरण भूगोल महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, यामध्ये जे आयोगाने सब पॉईंट ॲड केलेले आहेत ते आहेत जैविक आणि अजैविक घटक, ऊर्जा मनोरा, तसेच ऱ्हास, जैवविविधतेमधील ऱ्हास, जैवविविधतेच्या ऱ्हासाची धोके, तसेच मानव वन्यजीव संघर्ष. हे आपण करंट अफेअरमध्ये बघू शकतो, त्यामुळे हा करंट अफेअरशी रिलेटेड असा टॉपिक आहे. तसेच निर्वनीकरण हे सब पॉईंट ॲड केलेले आहेत. तसेच आयोगाने जुन्या सिलेबसमध्ये काय केलं तर ग्रीन हाऊस गॅसेस हे फक्त 2च दिले, CO2 आणि CH4. आता इथं 3 गॅस वाढवलेले आहेत, ते आहेत CO, CFC आणि NO. तर हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. तसेच अजून एक इथं सब पॉईंट जो ॲड केला आहे तो आहे महाराष्ट्रातील उष्मा वृद्धी केंद्र, त्याला आपण हीट आयलँड असं म्हणतो. तसेच इथे एक नमूद करण्यासारखी गोष्ट की पर्यावरण भूगोलच्या जुन्या सिलेबसमध्ये CRZ1 आणि CRZ2 हे 2 नोटिफिकेशन होते, ते आता आयोगाने इथून काढलेले आहेत. तर आता CRZ आणि CRZ2 हे नोटिफिकेशन नव्या सिलेबसमध्ये दिलेलं नाही आहे. तसेच जो पुढील टॉपिक आहे तो आहे भूगोल आणि अवकाशीय म्हणजेच त्याला अंतराळ तंत्रज्ञान असं म्हणूया. हा टॉपिक नव्याने ॲड केलेला आहे. फक्त यातील 2 पॉईंट आधीच्या सिलेबसमध्ये होते, ते होते GIS आणि GPS. जे नव्याने सब टॉपिक ॲड झालेले आहेत ते आहेत आकाश व अवकाश संज्ञा, तसेच आणि दूर संवेदन यंत्रणा, देशाचे संरक्षण, बँकिंग आणि आंतरजाळ, ज्याला आपण इंटरनेट म्हणतो, तसे इंटरनेटच्या संदर्भात अवकाश तंत्रज्ञान युग, दूरस्थ संपर्क प्रणाली, ज्याला आपण इंग्लिशमध्ये टेलिकम्युनिकेशन म्हणतो, तसेच वाहतूक नियोजन, त्यामध्ये लोहमार्ग, रस्ते मार्ग, सागरी मार्ग व हवाई मार्ग वाहतूक व्यवस्था, आरोग्य व शिक्षण, भारतातील मिशन शक्ती, अँटी सॅटेलाईट मिशन आपण करंट अफेअरमध्ये बघितलेलं होतं, त्यामुळे हाही करंट अफेअर रिलेटेड असा टॉपिक आहे. तसेच अवकाशीय उपग्रह संपत्ती, अवकाश स्पेस संशोधन व विकास तंत्रज्ञानाच्या संदर्भात इस्रो, DRDO यांची भूमिका, अंतराळातील अवकाशीय कचरा व्यवस्थापन, अवकाशीय शस्त्रास्त्र स्पर्धा व त्या बाबतीत प्रतिबंधात्मक उपाय, भारताची भूराजनीतिक स्थिती, अवकाशीय शस्त्रास्त्र स्पर्धा हे सुद्धा अँटी सॅटेलाईट मिशन जेव्हा करंट अफेअरमध्ये हा टॉपिक आला तेव्हापासूनच या टॉपिकवरही चर्चा होत आहे, अवकाशीय शस्त्रास्त्र स्पर्धा. त्यामुळे हाही करंट अफेअर इन्फ्लुएन्स असा टॉपिक आहे. जो पुढचा टॉपिक आहे तो आहे रिमोट सेन्सिंग मूलभूत तत्वे. हा जुन्या सिलेबसमध्येही होता. तसेच यामधील जो एक पॉईंट आहे प्रतिमा आणि असत्य रंग संयुक्त, हाही जुन्या सिलेबसमध्ये होता.
बाकी सर्वच्या सर्व पॉईंट आयोगाने नव्याने ॲड केलेत. आणि इथे एक चांगली बाब अशी आहे की रिमोट सेन्सिंगमध्ये आधी विद्यार्थ्यांना कळत नव्हतं की नेमकं काय करायचं आहे, तर आयोगाने आता ह्याचं डिटेलमध्ये इथं सांगितलेलं आहे की नेमकं रिमोट सेन्सिंगमधील कोणते पॉईंट्स करायचे आहेत. तर हे पॉईंट आयोगाने असे दिलेत: रिमोट सेन्सिंगची मूलभूत संकल्पना, डेटा आणि माहिती, रिमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन, रिमोट सेन्सिंग फायदे आणि मर्यादा, रिमोट सेन्सिंग प्रक्रिया, इलेक्ट्रोचुंबकीय स्पेक्ट्रम, तसेच वातावरणासह ऊर्जा आणि पृथ्वीच्या पृष्ठभागासह ऊर्जा परस्पर क्रिया, यामध्ये माती, पाणी, वनस्पती, तसेच भारतीय उपग्रह आणि सेन्सर वैशिष्ट्ये, नकाशा रेझोल्युशन, दृश्यमान व्याख्या आणि डिजिटल डेटाचे घटक, निष्क्रिय आणि सक्रिय मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग, मल्टीस्पेक्ट्रम रिमोट सेन्सिंग आणि त्याचे अनुप्रयोग. तर एकंदरीत रिमोट सेन्सिंगवर आयोगाने हा टॉपिक खूप वेल ऑर्गनाईज केलेला आहे. याचे सगळे सब टॉपिक्स आपल्याला दिलेले आहेत, त्यामुळे हा टॉपिक आता याचा अभ्यास करण्याशी आपल्याला सोयीस्कर जाईल. तसेच पुढचे जे 2 टॉपिक आहेत, एरियल फोटोग्राफ आणि GIS आणि त्याचे अनुप्रयोग, हे दोन्ही नव्याने ॲड केलेले आहेत. सर्वप्रथम आपण एरियल फोटोग्राफबद्दल बोलूया. यामध्ये जे सब पॉईंट ॲड केलेले ते आहेत: हवाई छायाचित्राचे प्रकार आणि वापर, तसेच कॅमेराचे प्रकार आणि त्याचे अनुप्रयोग, त्रुटी निर्धारण, स्थानिक रिझोल्यूशन, तसेच एरियल फोटोग्राफी व्याख्या आणि नकाशा स्केल, तसेच आच्छादित स्टिरिओ फोटोग्राफी. तर हे सब पॉईंट ॲड केलेले आहेत. तसेच GIS आणि त्याचे अनुप्रयोग. जुन्या सिलेबसमध्ये GIS असं एवढं दिलेलं होतं, पण आता हा टॉपिक आयोगाने वाढवलेला आहे व याच्यात बरेचसे सब पॉईंट ॲड केलेले आहेत. तर हे सब पॉईंट काय आहेत आपण ते पाहूया. यातील जो पहिला सब पॉईंट येतो आहे भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय, तसेच GISचे घटक, भूस्थानिक डेटा, स्थानिक आणि गुणधर्म डेटा, समन्वय प्रणाली, नकाशा, अंदाज आणि प्रकार, रास्टर डेटा आणि मॉडेल, तसेच वेक्टर डेटा आणि मॉडेल. GIS कार्य, त्यामध्ये इनपुट कुशलता, व्यवस्थापन, क्वेरी विश्लेषण, तसेच व्हिज्युअलायझेशन. तसेच पुढे जो सब टॉपिक दिला तो आहे जमीन वापर, जमिनीचे संरक्षण बदलण्याचे विश्लेषण, डिजिटल एलिव्हेशन मॉडेल, त्याला DIM असं म्हणू आपण. तसेच त्रिकोणबद्ध अनियमित नेटवर्क डेटा मॉडेल. आणि जो लास्टचा सब टॉपिक आहे तो आहे नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक गरजा सोडण्यासाठी GISचे अर्ज. तर पुढील जो टॉपिक आहे तो आहे कृषी. कृषीमध्ये इथं 3 सब टॉपिक आहेत. त्यातील पहिला आहे कृषी परिसंस्था. कृषी परिसंस्था हे जुन्या सिलेबसमध्ये होतं, पण त्याखालील सगळेच्या सगळे सब पॉईंट्स आयोगाने इथं बदललेले आहेत. नव्याने जे सब पॉईंट्स दिलेले आहेत ते आहेत: परिसंस्थेची संकल्पना, रचना आणि कार्य, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, परिसंस्थेचे प्रकार आणि गुणधर्म, जैवविविधता, तिचे शाश्वत व्यवस्थापन आणि संवर्धन, संवर्धित शेती, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी मानवाची भूमिका, पीक उत्पन्नासंबंधित पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी, कार्बन क्रेडिट, त्यामध्ये संकल्पना, कार्बन क्रेडिटची देवाणघेवाण, कार्बन जप्ती, त्याला सिक्वेस्ट्रेशन म्हणतो, महत्त्व, अर्थ आणि उपयोग मार्ग. तर एकंदरीत यात पर्यावरणाचे बरेचसे पॉईंट इथं ॲड केलेत, कार्बन क्रेडिट वगैरे. तसेच जो शेवटचा सब पॉईंट दिला तोही महत्त्वाचा आहे: पर्यावरणीय नीतितत्वे, त्यामध्ये हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, आम्ल वर्षा, ओझोन थर कमी होणे, आण्विक अपघात, सर्वनाश, ज्याला आपण होलोकॉस्ट असं म्हणतो, आणि त्याचं कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यसंवर्धन यावरील परिणाम, आकस्मिक पीक नियोजन. ते एकंदरीत हे जे शेवटचे 1-2 पॉईंट आहेत ते पर्यावरणाशी रिलेटेड आहेत. पुढील जो मुद्दा आहे मृदा, तो जुन्या सिलेबसमध्ये होता, पण यात बरेचसे सब पॉईंट्स ॲड केलेले आहेत. पहिला जो सब पॉईंट ॲड केलेला आहे तो आहे मृदा एक नैसर्गिक घटक. मृदाविषयी अध्यापनशास्त्रीय व भूमिशास्त्रीय संकल्पना, तसेच जमिनीचा उभा छेद आणि मृदा घटक, जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, त्यामध्ये स्रोत, स्वरूपे, गुणधर्म, जमिनीतील सेंद्रिय पदार्थावरील परिणामकारक घटक, सेंद्रिय पदार्थाचे महत्त्व आणि जमिनीच्या गुणधर्मावर होणारे परिणाम. तसेच पुढील जो सब टॉपिक ॲड केला आहे तो आहे जमिनीतील सजीवसृष्टी, त्यामध्ये स्थूल आणि सूक्ष्म वनस्पती आणि प्राणी, त्यांचे जमीन आणि वनस्पतीवरील लाभदायक व हानिकारक परिणाम काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तसेच जमिनीचे प्रदूषण, त्यामध्ये प्रदूषणाचे स्रोत,
कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादींचे दूषित करणारे अजैविक घटक यांचा जमिनीवरील होणारा परिणाम, तसेच जमीन प्रदूषणाचे प्रतिबंध आणि शमन. पुढील जो सब पॉईंट आयोगाने ॲड केला आहे तो आहे रिमोट सेन्सिंग आणि GIS यांचा खराब जमिनीचे निदान आणि व्यवस्थापनाकरिता वापर. म्हणजे जी खराब जमीन आहे त्यासाठी GIS आणि रिमोट सेन्सिंगचा काय वापर करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. तसेच पुढचे जे सब टॉपिक आयोगाने ॲड केले ते आहेत सेंद्रिय शेती, त्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो. तसेच अतिसूक्ष्म तंत्रज्ञान म्हणजे ज्याला नॅनो टेक्नॉलॉजी असं म्हणलं जातं, आणि अचूक व काटेकोर शेती. जो पुढचा टॉपिक आहे तो आहे जलव्यवस्थापन. जलव्यवस्थापनामध्ये जे सब टॉपिक आयोगाने ॲड केले ते आहेत जलविज्ञान चक्र, तसेच पावसावलंबी शेती. आधी फक्त कोरडवाहू शेती दिलेली होती जुन्या सिलेबसमध्ये, आता पावसावलंबी शेती आयोगाने ॲड केलेली आहे. तसेच पुढचा जो सब टॉपिक आयोगाने ॲड केला आहे तो आहे पाण्याचा ताण, ज्याला आपण दुष्काळ म्हणतो, आणि पीक निवारण. तसेच सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता, प्रदूषण आणि औद्योगिक दूषित पाण्याचा परिणाम. तसेच सिंचनाचे वेळापत्रक ठरविणारे निकष, पाणी वापराची आणि सिंचन कार्यक्षमता. तसेच जे शेवटीचे 2 सब टॉपिक आहेत ते आहेत सिंचन आणि पिकांना लागणारे पाणी, सिंचन पद्धती आणि सिंचनाबरोबर सिंचनाद्वारे खते देणे. हे सब टॉपिक जलव्यवस्थापनमध्ये ॲड केलेले आहेत. जे नद्या जोड प्रकल्प हा पॉईंट आहे तो जुन्या सिलेबसमधलाच आहे. ते एकंदरीत भूगोलामध्ये हे टॉपिक सब टॉपिक ॲड केलेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. तर एकंदरीत हा GS1चा हा सिलेबस आहे. आता आपण GS2चा सिलेबस काय आहे, त्यामध्ये काय चेंजेस आयोगाने केलेले आहेत ते पाहूया. GS2चा पेपर हा एकंदरीत भारतीय संविधान व भारतीय राजकारण, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह व कायदा याचा हा पेपर आहे. GS2च्या अभ्यासक्रमामध्ये नेमका काय बदल झालेला आहे, यामध्ये कोणते टॉपिक सब टॉपिक आयोगाने ॲड केलेले आहेत ते आता आपण पाहूया. GS2मधील जो पहिला टॉपिक आहे भारताचे संविधान, यामधील जे मूलभूत हक्क आहे यात आयोगाने 2 सब पॉईंट ॲड केलेले आहेत. ते आहेत संपत्तीचा हक्क, या मूलभूत हक्काच्या दर्जात झालेला बदल, तसेच शिक्षणाच्या हक्काचा मूलभूत हक्कामध्ये समावेश, तसेच राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, यामध्ये आयोगाने 2 सब पॉईंट ॲड केलेले आहेत. ते आहेत कामाचा हक्क, मनरेगा व माहितीचा अधिकार. तसेच यामध्ये जे अजून सब पॉईंट ॲड केलेले ते आहेत भारतीय संविधानातील आजवरच्या प्रमुख घटना दुरुस्त्या. तसेच आयोगाने इथे 3 केसेस आपल्याला दिलेल्या आहेत. त्या आहेत केशवानंद भारती, तसेच मनेका विरुद्ध मद्रास राज्य आणि मिनर्वा मिल खटले. तर या 3 केसेस आयोगाने नव्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहेत. तसेच प्रमुख आयोग आणि मंडळाची रचना आणि कार्य, यामध्ये आयोगाने एक सब पॉईंट ॲड केलेला आहे, तो आहे केंद्रीय माहिती आयोग. तसेच जो 2A हा पॉईंट आहे हा नव्याने आयोगाने ॲड केलेला आहे. यामध्ये भारतीय संघराज्य व्यवस्था, त्यात कायदेविषयक विषयाची वाटप, संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, अवशेषाधिकार हा आयोगाने सब पॉईंट ॲड केलेला आहे. तसेच कलम 370 रद्द बातल, हे सेंट्रल गव्हर्नमेंटने हा कलम रद्द केलेला आहे. त्याच्यामुळे करंट अफेअर्सशी रिलेटेड आणि त्याच्याशी इन्फ्लुएन्स हा असा टॉपिक आयोगाने इथं ॲड केलेला आहे. तसेच कलम 371 असममितीय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये असिमेट्रिकल संघराज्य व्यवस्था म्हणतो. तसेच राज्यांची भाषावर पुनर्रचना, प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा व नव्या राज्यांची निर्मिती, केंद्र राज्य संबंध, त्यामध्ये प्रशासकीय, कार्यकारी, वित्तीय संबंध, तसेच राज्यातील संबंध, आंतरराज्य परिषदा, विभागीय परिषदा, नीती आयोग आणि आर्थिक संघराज्याचे बदलते स्वरूप, सरकारी आयोगाच्या शिफारशी. तर हे एकंदरीत सब पॉईंट आयोगाने इथं ॲड केलेले आहेत. तसेच जे न्यायमंडळ आहे त्यामध्ये आयोगाने लोकपाल व लोकायुक्त हे सब पॉईंट ॲड केलेले आहेत. तसेच जो तिसरा चॅप्टर आहे तो पूर्णपणे नव्याने इथं आयोगाने ॲड केला आहे, तो आहे भारतीय प्रशासनाचा उगम. त्यामध्ये ब्रिटिश पूर्व काळाच्या आधीचा उगम, तसेच ब्रिटिश काळामध्ये झालेला उगम आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा काळ, यामध्ये भारतीय प्रशासनाचा उगम, हा असा एकंदरीत हा चॅप्टर आहे. तसेच चौथ्या चॅप्टरमध्ये शेरीफ नावाचं एक सबघटक आधीच्या जुन्या सिलेबसमध्ये होता. आता आयोगाने यामधून शेरीफ हा पॉईंट आयोगाने आता हटवलेला आहे. तसेच जो 5वा चॅप्टर आहे ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व प्रशासन,
यामध्ये आयोगाने जे सब पॉईंट ॲड केले ते आहेत ग्रामसभा, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक यांची कार्य व भूमिका. तसेच जिल्हा प्रशासन यामध्ये आयोगाने आधी फक्त जिल्हा अधिकारी दिलेला होता जुन्या सिलेबसमध्ये. आता यामध्ये तहसीलदार, तलाठी यांचं कार्य व भूमिका हे पॉईंट ॲड केलेले आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणजे DYSP ह्या सब पॉईंटचाही समावेश आता करण्यात आलेला आहे. 7वा जो टॉपिक आहे पक्ष आणि हितसंबंधी गट, यामध्ये आयोगाने 2 सब पॉईंट ॲड केलेले आहेत. पहिला आहे पक्षीय निधी आणि दुसरा आहे सामाजिक आधार. तसेच जो 8वा टॉपिक आहे निवडणूक प्रक्रिया, यामध्ये आयोगाने 2 सब पॉईंट ॲड केले आहेत. पहिला आहे निवडणूक निधी व निवडणुकीतील खर्च आणि दुसरा आहे व्हीव्हीपॅट आपण बऱ्याच वेळेस करंट अफेअरमध्ये बघतो. तसेच प्रसार माध्यमे यामध्ये आयोगाने जो एक सब पॉईंट ॲड केला आहे तो आहे फेक न्यूज व पेड न्यूज. तसेच जो 10वा टॉपिक आहे शिक्षण पद्धती, यामध्ये आयोगाने एक सब पॉईंट ॲड केला आहे तो आहे शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर. त्यामध्ये NMEICT, ई पाठशाला, EPG पाठशाला व स्वयं. तसेच 12वा जो टॉपिक आहे तो पूर्णपणे नव्याने आयोगाने इथे ॲड केला आहे तो आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. ही आपल्याला व्यवस्थित करायची संहिता. यामध्ये व्याख्या, जमिनीचे वर्ग व प्रकार, जमिनीचा वापर व वापर बदलासंबंधी प्रक्रिया, जमीन महसूल निर्धारण, आकारणी व जमाबंदी, भूमी अभिलेख, अपील, पुनरीक्षण व पुनर्विलेखन संबंधी तरतुदी, असा हा टॉपिक आहे. जो 13वा टॉपिक आहे यात कायदे दिलेले आहेत. यामध्ये आयोगाने 2 नवीन कायदे ॲड केलेले आहेत. तसेच 2 कायदे आयोगाने यातून काढून टाकण्यात आलेले आहेत. तर जे 2 नवीन कायदे आयोगाने ॲड केले ते आहेत बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009. त्यामध्ये व्याख्या, उद्दिष्टे, बालकाच्या शिक्षणाचा अधिकार, शासनाचे कर्तव्य, तसेच शाळा व शिक्षकांच्या जबाबदाऱ्या. जो दुसरा अधिनियम आयोगाने इथं ॲड केला आहे तो आहे पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम 2007. त्यामध्ये व्याख्या, उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाययोजना. तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 यामध्ये आयोगाने एक सब पॉईंट ॲड केला आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक शासन. जे 2 कायदे आयोगाने इथून अभ्यासक्रमातून काढून टाकले आहेत ते आहेत ग्राहक संरक्षण कायदा 1986 आणि जो दुसरा आहे तो आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध नियम 1995. तर इथे काय आपण बघू शकतो की 6वा जो कायदा आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 आयोगाने इथं ठेवलेला आहे. जो नियम आहे 1995चा तेवढा मात्र सिलेबसमधून काढून टाकलेला आहे. जो 14वा टॉपिक आहे यामध्ये आयोगाने एक सब पॉईंट ॲड केला आहे तो आहे मानवाधिकारांतर्गत बालकाचे संरक्षण. जो 15वा टॉपिक आहे वित्तीय प्रशासन, यामध्ये जे सब टॉपिक आयोगाने ॲड केले ते आहेत अर्थसंकल्पीय प्रक्रिया, अर्थसंकल्प तयार करणे, कायदेशीर प्रक्रिया व अंमलबजावणी करणे, तसेच सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण. यामध्ये वित्त मंत्रालयाचे नियंत्रण हा सब पॉईंट आयोगाने इथं ॲड केलेला आहे. तसेच 16वा हा पूर्णपणे नव्याने टॉपिक इथं आयोगाने दिला आहे तो आहे कृषी प्रशासन व ग्रामीण अर्थव्यवस्था. त्यामध्ये हरित क्रांती आणि धवल क्रांती हे पॉईंट दिलेले आहेत. तसेच 17वा टॉपिक जो आहे सार्वजनिक सेवा, यामध्ये जे सब पॉईंट आयोगाने ॲड केले ते आहेत भारतीय लोकप्रशासन संस्था IIPA याचाही समावेश आयोगाने इथं केला आहे. तसेच केंद्रीय सचिवालय, पंतप्रधान कार्यालय, मंत्रिमंडळ सचिव, अधिकार, कामे व भूमिका हाही सब पॉईंट आयोगाने इथं ॲड केला आहे. तसेच 18, 19, 20 हे जे शेवटचे 3 टॉपिक आहेत GS2 मधील हे आयोगाने इथं नव्याने टाकलेले आहेत. 18वा जो टॉपिक आहे तो आहे घटनात्मक आणि वैधानिक संस्था. त्यामध्ये घटनात्मक संस्था ज्या आयोगाने दिल्या आहेत त्या आहेत राज्य निवडणूक आयोग व महाधिवक्ता. तर वैधानिक संस्थांमध्ये लोकपाल व लोकायुक्त आयोगाने इथं दिलेला आहे. तसेच जो 19वा टॉपिक आहे तो आहे लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन व सिद्धांत. त्यामध्ये आयोगाने जे सब पॉईंट दिले ते आहेत संकल्पना, त्यामध्ये नवीन सार्वजनिक व्यवस्थापन, नागरी संस्था विकेंद्रीकरण व प्रगतीकरण आणि गव्हर्नन्स. तसेच दृष्टिकोन यामध्ये वर्तणुकात्मक दृष्टिकोन व व्यवस्था दृष्टिकोन. तसेच सिद्धांत यामध्ये नोकरशाही सिद्धांत आणि मानवी संबंध सिद्धांत. जो 20वा टॉपिक आहे तो आहे सार्वजनिक धोरण. त्यामध्ये सार्वजनिक धोरण निर्मिती, अंमलबजावणी, मूल्यमापन आणि विश्लेषण, सार्वजनिक धोरण आणि जागतिकीकरण आणि भारतीय सार्वजनिक धोरणाची प्रक्रिया. तर एकंदरीत हा GS2चा सिलेबस आहे
तुम्ही तो नीट पाहून घ्या. यात कोणते टॉपिक सब टॉपिक आयोगाने ॲड केलेले आहेत ते तुम्ही नीट व्यवस्थित पाहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण GS3च्या पेपरमध्ये आयोगाने कोणते टॉपिक नव्याने ॲड केलेले आहेत, कोणते सब टॉपिक नव्याने ॲड केलेले आहेत ते पाहूया. GS3 हा एकंदरीत मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क या विषयांचा पेपर आहे. यातील मानव संसाधन विकास या सेक्शनमध्ये आयोगाने कोणते टॉपिक सब टॉपिक ॲड केले आहेत ते पाहूया. यातील जो पहिला टॉपिक आहे भारतातील मानव संसाधन विभाग, यामध्ये आयोगाने वृद्धी दर, जन्मदर, मृत्यूदर, मानव विकास निर्देशांक, IIT व IIM हे सब पॉईंट ॲड केलेले आहेत. IIT आणि IIM हे सब पॉईंट जुन्या सिलेबसमध्येही होते, पण ते अगोदर शिक्षण या टॉपिकचे अंडर होते. आता आयोगाने IIT व IIM हे दोन्ही टॉपिकचे अंडर ठेवले आहे. भारतातील मानव संसाधन विभाग आणि शिक्षण या दोन्ही टॉपिकच्या अंडर आता हे तुम्हाला पॉईंट सापडतील, IIT आणि IIM. तसेच शिक्षणात आयोगाने जे सब पॉईंट ॲड केले ते आहेत शिक्षणाचा हक्क 2009, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2. जो तिसरा टॉपिक आहे व्यावसायिक शिक्षण, यामध्ये आयोगाने बरेचसे सब पॉईंट ॲड केलेले आहेत. ते असे आहेत NSDC, ज्याला आपण राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ म्हणतो, तसेच राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम, ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षण भेदण्याची रणनीती, उद्योग संस्था भागीदारी, इंटर्नशिप व अप्रेंटिसशिप, तसेच क्षेत्रनिहाय रोजगाराच्या संधी, एखाद्याचे स्वतःचे उद्योजक एकक सेटअप करत आहे, तसेच लहान वयात व्यावसायिक शिक्षणाचा परिचय, त्यामध्ये प्राथमिक शिक्षण वयोगटानंतर 14+, तसेच सेवा क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण, आतिथ्य रुग्णालये, पॅरामेडिक्स, तसेच महिला सबलीकरणासाठी व्यावसायिक शिक्षण, अद्ययावत केल्याप्रमाणे व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित सरकारी कार्यक्रम, तसेच व्यावसायिक शैक्षणिक, त्यामध्ये शिक्षणाचे राष्ट्रीय धोरण 2019, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2019. तसेच जो चौथा टॉपिक आहे आरोग्य, यामध्ये आयोगाने जे सब पॉईंट ॲड केले ते आहेत प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना PMSSY ही योजना आपल्याला करायची आहे. तसेच आयोगाने जो जुना सिलेबस होता त्यामध्ये असं दिलं की भारतातील आरोग्यविषयक घटक व समस्या, यामध्ये आता आयोगाने 2 सब पॉईंट ॲड केले ते आहेत कुपोषण व मत्यर्था दर. तसेच जो पाचवा टॉपिक आहे ग्रामीण विकास, यामध्ये आयोगाने जे सब पॉईंट ॲड केले ते आहेत शेती आणि शेतकरी कल्याणविषयक विविध योजना आणि कार्यक्रम, तसेच SHG आणि सूक्ष्म वित्त, SHG म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप्स, तसेच मिशन अंत्योदया आणि ग्राम स्वराज्य अभियान हे सब पॉईंट आयोगाने या टॉपिकमध्ये ॲड केलेले आहेत. आता आपण मानवी हक्क या सेक्शनमध्ये आयोगाने कोणते टॉपिक सब टॉपिक ॲड केले ते पाहूया. यातील जो पहिला टॉपिक आहे जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र, यामध्ये आयोगाने एक सब टॉपिक ॲड केला आहे, तो आहे पोलीस कोठडीतील कैद्यांवरील अत्याचाराचा मुद्दा. जो दुसरा टॉपिक आहे बालविकास, यामध्ये जे आयोगाने सब पॉईंट ॲड केले ते आहेत बालविकास आणि आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका, अशासकीय संस्था, तसेच चाइल्ड लेबर हा जुन्या सिलेबसमधील पार्ट आहे, पण इथं आयोगाने आता काही नवीन ॲक्ट आणि रेग्युलेशन इथं आयोगाने मेन्शन केले ते आहेत प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट, तसेच इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, त्याला आपण इंग्लिशमध्ये ICDS असं म्हणतो. तसेच महिला विकास या चॅप्टरमध्ये काही बदल करण्यात आलेला नाही. जो पुढचा चॅप्टर आहे युवकांचा विकास, यामध्ये आयोगाने जे सब पॉईंट ॲड केले ते आहेत नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड आंत्रप्रनरशिप, तसेच राष्ट्रीय युवा धोरण. जो पाचवा टॉपिक आहे आदिवासी विकास, यामध्ये आयोगाने एक सब पॉईंट ॲड केला आहे, तो आहे जंगलविषयक अधिकार कायदा. 6 ते 10 या टॉपिकमध्ये आयोगाने काही बदल केलेला नाही आहे. जो 11वा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना, यामध्ये आयोगाने 4 संघटना ॲड केल्या आहेत. एक आहे साफ्टा, दुसरी आहे नाफ्टा, तसेच तिसरी आहे ब्रिक्स आणि चौथी आहे RCEP. याबद्दल तुम्ही व्यवस्थित माहिती गोळा करा. याबद्दल माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळेलच. तसेच जो 13वा टॉपिक आहे तो आहे मूल्य, नीतितत्वे आणि प्रमाणके. जुन्या सिलेबसमध्ये मूल्य व नीतितत्व एवढंच होतं, आता प्रमाणके हा वर्ड इथं ॲड केलेला आहे. तसेच यामध्ये जो सब पॉईंट ॲड केला आहे तो आहे सामाजिक प्रमाणकाची जोपासना. तसेच जो 12वा टॉपिक आहे ग्राहक संरक्षण अधिनियम 1986. आधी हा टॉपिक GS2 तसेच GS3 या दोन्ही विषयात होता. आता तो GS2मधून काढून टाकण्यात आलेला आहे व तो GS3 मध्येच ठेवण्यात आलेला आहे. तर एकंदरीत GS3मध्ये GS3च्या अभ्यासक्रमामध्ये हे चेंजेस करण्यात आलेले आहेत. तुम्ही हा अभ्यासक्रम व्यवस्थित पाहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया की GS4
च्या अभ्यासक्रमात आयोगाने कोणता बदल केलेला आहे, यात कोणते टॉपिक सब टॉपिक आयोगाने ॲड केलेले आहेत ते आता आपण पाहूया. GS4चा पेपर हा एकंदरीत अर्थशास्त्र व कृषी आणि विज्ञान व तंत्रज्ञान अशा विषयांचा हा पेपर आहे. सर्वप्रथम आपण अर्थशास्त्रात कोणते नवीन टॉपिक सब टॉपिक आयोगाने ॲड केलेले आहेत ते पाहूया. सर्वप्रथम आपण समग्र लक्षी अर्थशास्त्र या टॉपिकमधील सब पॉईंट जे ॲड केले आहेत ते पाहूया. यामध्ये आयोगाने राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना, स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, स्थूल मूल्यवर्धन, घटक खर्चानुसार बाजार किमतीनुसार, स्थूल देशांतर्गत उत्पादन भाजक, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापन, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या, व्यापार चक्रे, रोजगार संकल्पना आणि बेरोजगारीचे मापक हे सब पॉईंट ॲड केलेले आहेत. यातील फक्त जो एकच सब पॉईंट आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती हा तेवढा जुन्या सिलेबसमधला आहे. जो दुसरा टॉपिक आहे वृद्धी आणि विकास, यामध्ये आयोगाने कोणते सब पॉईंट ॲड केले ते पाहूया. यामध्ये आयोगाने समावेशक विकास, शाश्वत विकास उद्दिष्टे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो, तसेच आर्थिक विकासाचे घटक, यामध्ये आयोगाने 2 घटक ॲड केले, ते आहेत तंत्रज्ञान आणि भांडवल. तसेच लिंगभाव दरी, लिंगभाव सबलीकरण उपाययोजना, शिक्षण, आरोग्य आणि पोषण शासन हे सब पॉईंट इथे ॲड केलेले आहेत. तसेच याच्यामधील जे 2 पॉईंट आहेत दारिद्र्य विषयाचे अंदाज व मापन आणि उत्पन्न, दारिद्र्य, रोजगार यातील परस्पर संबंध, हे 2 टॉपिक आधी सेपरेट चॅप्टर असायचे जुन्या सिलेबसमध्ये. आता आयोगाने ते दोन्ही चॅप्टर इथं मर्ज करून ते सब पॉईंट बनवलेले आहेत. तसेच उपक्रम, दारिद्र्य व रोजगार यातील परस्पर संबंध, यामध्ये आयोगाने एक सब पॉईंट ॲड केला आहे, तो आहे भारतातील सामाजिक सुरक्षा उपक्रम. जो पुढचा टॉपिक आहे तो आहे सार्वजनिक वित्त. यामध्ये आयोगाने कोणते सब पॉईंट ॲड केले ते आपण पाहूया. यामध्ये आयोगाने बाजार अपयश व विकासानुकूलता, तसेच सार्वजनिक खर्चाचे प्रकार आणि लिंगभाव आधारित अर्थसंकल्प हे 3 सब पॉईंट ॲड केलेले आहेत. मुद्रा व पैसा, यामध्ये आयोगाने काही बदल केलेला नाही आहे, हा टॉपिक जशाच तसा आहे. तसेच हा टॉपिक आधी सब पॉईंट असायचा, तो आता आयोगाने सेपरेट असा टॉपिक बनवलेला आहे. तसेच पुढचा जो टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, यामध्ये आयोगाने जे सब पॉईंट ॲड केलेले आहेत ते आहेत आंतरराष्ट्रीय व्यापारांचे सिद्धांत, हे जुन्या सिलेबसमध्ये होतंच पण आता आयोगाने इथं 2 शब्द ॲड केलेत, ते आहेत अभिजात व आधुनिक सिद्धांत. तसेच आंतरराष्ट्रीय वित्तपोषण संस्थामध्ये आयोगाने एक नवीन संस्था ॲड केली आहे, ती आहे आशियाई विकास बँक. तसेच जुन्या सिलेबसमध्ये जागतिक व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय व्यापार एवढंच दिलेलं होतं. आता आयोगाने एक नवीन शब्द ॲड केला आहे, तो आहे गुंतवणूक, आणि त्यामध्ये 2 सब पॉईंट ॲड केलेत, ते आहेत व्यापारविषयक बौद्धिक संपदा आणि व्यापारविषयक गुंतवणूक उपाय. आता आपण भारतीय अर्थव्यवस्थामध्ये आयोगाने कोणते पॉईंट ॲड केले ते पाहूया. त्यातील जो पहिला टॉपिक आहे भारतीय अर्थव्यवस्था आढावा, यामध्ये आयोगाने दारिद्र्य, बेरोजगारीचे प्रादेशिक असमतोल याच्या निर्मूलनाचे उपाय हा पॉईंट ॲड केला आहे. आधी फक्त दारिद्र्य, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल एवढंच दिलेलं होतं. आता नवीन सिलेबसमध्ये त्याचे निर्मूलनाचे उपाय असा आयोगाने वर्ड इथं टाकलेला आहे. जुन्या सिलेबसमध्ये नियोजन व त्याचे प्रकार एवढं दिलेलं होतं. आता आयोगाने तर्काधार, नियोजन आयोग आणि नीती आयोग हे टॉपिक इथं टाकलेले आहेत. तसेच आर्थिक सुधारणा जो इथं सब पॉईंट दिला आहे, तो आधी जुन्या सिलेबसमध्ये सेपरेट चॅप्टर असायचा, तो आता आयोगाने भारतीय अर्थव्यवस्था आढावा या टॉपिकमध्ये मर्ज केलेला आहे. पुढील जो टॉपिक आहे तो आहे भारतीय शेती व ग्रामीण विकास. यामध्ये जे आयोगाने सब पॉईंट ॲड केलेले आहेत ते आहेत भारतातील कृषी विकासातील प्रादेशिक असमानता, तसेच जनुकीय सुधारणा, तंत्रज्ञान, कृषी विपणन, तसेच कृषी अनुदान, आधार किंमत आणि संस्थात्मक उपाय हे सब पॉईंट आयोगाने इथं ॲड केलेले आहेत. सहकार या टॉपिकमध्ये आयोगाने एकच सब पॉईंट ॲड केला आहे, तो आहे स्वयंसहाय्यता गट. जो पुढील टॉपिक आहे तो आयोगाने पूर्णतः नवीन टाकलेला आहे, तो आहे मौद्रिक व वित्तीय क्षेत्र. यामध्ये आयोगाने असं दिलं की भारतीय वित्त व्यवस्था संरचना, भारतीय रिझर्व्ह बँकची भूमिका, मौद्रिक व पतधोरण, संक्रमण यंत्रणा, भारतातील भाववाढ लक्ष्य, भारतातील बँकिंग आणि बँकेतर वित्त संस्थांचा विकास, नाणे बाजार, 1991 नंतरच्या घडामोडी, भांडवल बाजार, 1991 नंतरच्या घडामोडी, तसेच सेबीची भूमिका, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा, असा एकंदरीत हा चॅप्टर आहे आणि हा पूर्णपणे नव्याने ॲड केलेला आहे. त्यामुळे हा चॅप्टर तुम्ही व्यवस्थित करून घ्या. तसेच पुढचा जो टॉपिक आहे सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, यामध्ये आयोगाने जे सब पॉईंट ॲड केलेले आहेत ते आहेत
वस्तू व सेवा कर ज्याला आपण इंग्लिशमध्ये GST म्हणतो, तसेच केंद्रीय व राज्यस्तरीय तूट आणि तुटीचा अर्थ भरणा, तसेच भारतातील वित्त आयोग म्हणजे फायनान्स कमिशन, हे सब पॉईंट आयोगाने इथं ॲड केलेले आहेत. पुढील जो टॉपिक आहे तो आहे उद्योग व सेवा क्षेत्र. यामध्ये आयोगाने जे पॉईंट्स ॲड केलेले ते आहेत सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग, त्याला आपण MSME असं म्हणतो, यांची वृद्धी समस्या, संभाव्य शक्यता व धोरणे, हा पॉईंट इथं ॲड केला आहे. तसेच औद्योगिक निकास धोरण ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंडस्ट्रीयल एक्झिट पॉलिसी म्हणतो, तसेच 1991च्या पूर्वीची व नंतरची औद्योगिक धोरणे, सगळी ही आपल्याला धोरणे बघायची आहेत. तसेच भारत व व्यवसाय सुलभता, याला आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतो इंग्लिशमध्ये. तसेच भारतीय श्रम यांच्या समस्या, उपाय व सुधारणा, सामाजिक सुरक्षा उपाय. तर एकंदरीत या चॅप्टरमध्ये हे सब पॉईंट्स ॲड केलेले आहेत. पुढील जो चॅप्टर आहे तो आहे पायाभूत सुविधा विकास. यामध्ये पायाभूत सुविधांचे प्रकार, पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा व त्याची आव्हाने, तसेच SPV, परवडणारी घरे, झोपडपट्टी पुनर्वसन, हे सब पॉईंट यामध्ये ॲड केलेले आहेत. तसेच जुन्या सिलेबसमध्ये BOLT आणि BOT अशा 2 स्कीम होत्या. या दोन्ही स्कीम आता आयोगाने या सिलेबसमधून आणि या चॅप्टरमधून काढून टाकलेले आहेत. पुढील जो चॅप्टर आहे तो आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल. यामध्ये आयोगाने जे सब पॉईंट ॲड केलेले आहेत ते आहेत शेअर बाजारातील परकीय गुंतवणूक, परकीय व्यापारी कर्जे ज्याला आपण इंग्लिशमध्ये ECBs म्हणतो. तसेच आधीच्या सिलेबसमध्ये फक्त आंतरराष्ट्रीय पतमापन संस्था असं दिलेलं होतं. आता याचं रिलेशन आयोगाने भारतासोबत जोडलेलं आहे. हा एक पॉईंट आपल्याला करायचा आहे. तसेच अजून एक सब पॉईंट इथं ॲड केला आहे तो आहे भारतातील विनिमय दर व्यवस्थापन. तर एकंदरीत ह्या चॅप्टरमध्ये हे सब पॉईंट्स ॲड केलेले आहेत. पुढील जो चॅप्टर आहे तो आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. यामध्ये जे आयोगाने सब पॉईंट ॲड केलेले आहेत ते आहेत महाराष्ट्र सरकारची कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रासाठीचे धोरणे, तसेच उर्वरित भारताच्या तुलनेत महाराष्ट्र, हे 2 सब पॉईंट या चॅप्टरमध्ये ॲड केलेले आहेत. आता आपण कृषी सेक्शनमध्ये आयोगाने कोणते टॉपिक, कोणते सब पॉईंट्स ॲड केलेले आहेत ते पाहूया. कृषीमधील जो पहिला सब टॉपिक आहे तो आहे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व. यामध्ये आयोगाने कोणते पॉईंट ॲड केले ते पाहूया. यामध्ये आयोगाने राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगारामध्ये शेतीचे योगदान, मूलभूत शेतीविषयक निविष्ठाची माहिती, शेतीचा आकार आणि उत्पादकता, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत शासकीय धोरणे, हा पॉईंट जो आहे हा करंट अफेअरमध्ये आपण बऱ्याच वेळेस बघितलेला आहे. तो करंट अफेअरपासून इथं इन्फ्लुएन्स होऊन आयोगाने इथं टाकलेला आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत शासकीय धोरणे. तसेच सामान्य किंमत निर्देशांक, चलनवाढ व मंदी, कृषी कर आणि GST, तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे कृषीविषयक विविध करार WTO, पीक विमा योजना आणि त्याची वाटचाल, हे एकंदरीत सब पॉईंट्स या चॅप्टरमध्ये नव्याने टाकण्यात आलेले आहेत. पुढील जो टॉपिक आहे तो आहे ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या आणि कृषी पत पुरवठा. यामध्ये आयोगाने कोणते पॉईंट ॲड केले ते पाहूया. जो पहिला पॉईंट आयोगाने यात ॲड केला आहे तो आहे भारतीय कृषी क्षेत्रातील कर्जाची गरज, भूमिका आणि महत्त्व. आधी फक्त भारतीय कृषी क्षेत्रात कर्जाची गरज व महत्त्व एवढंच दिलेलं होतं जुन्या सिलेबसमध्ये. आता भूमिका हा शब्द इथं ॲड केलेला आहे. तसेच कृषी पतपुरवठ्याची वर्गीकरण, वाणिज्य आणि सहकारी बँक, ग्रामीण बँक इत्यादी संस्था, कर्ज परतफेडीचे प्रकार, किसान क्रेडिट कार्ड योजना, या बाबी इथं ॲड केलेल्या आहेत. तसेच अजून जे सब पॉईंट ॲड केलेले आहेत ते आहेत केंद्रीय कृषी मूल्य आयोग CACP, शासकीय विविध कृषीमाल खरेदी, विक्री व साठवणूक करणाऱ्या संस्था. यामध्ये मग नाफेड, NCDC, ETC या संस्था इथं ॲड केलेल्या आहेत. तसेच बाजार आणि बाजार रचना, बाजार एकत्रीकरण, कृषी विपणनामध्ये जोखमीचे प्रकार, हे सब पॉईंट इथं ॲड केलेले आहेत. तसेच जुन्या सिलेबसमध्ये कृषी विपणनात शासकीय संस्थाची भूमिका, जुन्या सिलेबसमध्ये फक्त APMC ही संस्था दिलेली होती. आता इथं 3 संस्था वाढवण्यात आल्या आहेत, नाफेड, NCDC आणि ENAM, ज्याला आपण नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट म्हणतो. तर हे 3 संस्था इथं ॲड केलेल्या आहेत. आता आपण अन्न, पोषण, आहार यामध्ये आयोगाने कोणते सब पॉईंट ॲड केले ते पाहूया. जो पहिला सब पॉईंट आयोगाने इथं ॲड केला तो आहे भारतातील सामान्य पौष्टिक समस्या, तसेच खाद्य कार्यक्रमासाठी तेल, पौष्टिक सुरक्षा आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 हा जुन्या सिलेबसमध्येही होता,
पण जुन्या सिलेबसमध्ये काय दिलेलं होतं त्याला इंग्लिशमध्ये, की प्रपोज फूड सिक्युरिटी ॲक्ट, किंवा आपण त्याला असं म्हणूया की प्रस्ताविक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा. पण आता आयोगाने ती इश्यूसन दिलेला आहे आणि हा कायदा आता व्यवस्थित आपल्याला करायचा आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013. तर एकंदरीत हा अर्थशास्त्र व कृषीचा अभ्यासक्रम आहे. यात कोणते टॉपिक नव्याने ॲड करण्यात आलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. आता आपण विज्ञान व तंत्रज्ञान विकास हा जो GS4मधील पुढचा विषय आहे, यामध्ये आयोगाने कोणते पॉईंट ॲड केले ते पाहूया. यामधील जो पहिला टॉपिक आहे ऊर्जा विज्ञान, यामध्ये आयोगाने पारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये आता भरती व लहरी शक्ती हा सब पॉईंट ॲड केलेला आहे. तसेच अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये परिचय, तत्व व प्रक्रिया हे इथं 3 शब्द ॲड केलेले आहेत. व यामध्ये समुद्र लाटा, कचरा, पेट्रो प्लॅन्ट, ऊस पीक इत्यादींचे उत्पादन हे सब पॉईंट्स इथे ॲड केलेले आहेत. तसेच भारतातील ऊर्जा संकटामध्ये आयोगाने MNRE, MEDA, IREDA या संस्था इथं आता ॲड केलेल्या आहेत. तसेच औष्णिक व जलविद्युत निर्मिती कार्यक्रमामध्ये आयोगाने वीज वितरण व विद्युत पुरवठा यंत्रणामध्ये ऑफ ग्रीड अँड ऑन ग्रीड सौर विद्युत घटप्रणाली हे जे हायलाइटेड पॉईंट आहेत हे इथं आयोगाने ॲड केलेले आहेत. पुढील जो टॉपिक आहे तो आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान. यामध्ये आयोगाने बरेचसे नवीन सब पॉईंट इथं ॲड केलेले आहेत. फक्त यातील एक जो सब पॉईंट आहे मीडिया लॅब एशिया हा तेवढा जुन्या सिलेबसमधला आहे. तसेच सुरक्षा हा पॉईंटही जुन्या सिलेबसमध्ये होता, पण आता इथे तो डिटेलमध्ये दिलेला आहे. तसेच संगणक व माहिती तंत्रज्ञान यामध्ये जे नव्याने पॉईंट ॲड झालेले आहेत ते मोस्टली करंट अफेअर्समधले आहेत, म्हणजे चालू घडामोडीमधील आहेत. तर चला आता आपण यामध्ये आयोगाने कोणते पॉईंट दिलेत ते पाहूया. संगणक व माहिती तंत्रज्ञान परिचय, त्यात संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ॲक्सेसरीज हा स्टॅटिक पार्ट आहे. तसेच कम्युनिकेशन, नेटवर्किंगमध्ये वायर्ड अँड वायरलेस, इंटरनेट, वेब टेक्नॉलॉजी, स्टॅटिक अँड डायनॅमिक वेब पेजेस, वेब होस्टिंग हा एकंदरीत स्टॅटिक किंवा थेरॉटिकल पार्ट आहे. तसेच नवीनतम साधने तंत्रज्ञान, आता इथं पहा हे करंट अफेअर्सचे पॉईंट आहेत. क्लाउड कॉम्प्युटिंग, सोशल नेटवर्किंग आणि ब्लॉकचेन. आपण क्रिप्टोकरन्सी च्या संदर्भात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी पाहिलेली आहे, याचाही अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. तसेच इंटरनेट ऑफ थिंग्स हाही पॉईंट चालू घडामोडीमध्ये असतो. तसेच आभासी वास्तव व संवर्धित वास्तव ज्याला आपण VR आणि AR म्हणतो. तसेच मेसेंजिंग, सर्च इंजिन, डिजिटल वित्तीय सेवा, डिमॉनिटायझेशन नंतर डिजिटल वित्तीय सेवाचा वाढ झालेला आहे, त्यामुळे हा टॉपिकही इथं आयोगाने ॲड केलेला आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग ज्याला आपण AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, हाही टॉपिक इथं आयोगाने ॲड केलेला आहे. तसेच शासकीय पुढाकारमध्ये आयोगाने डिजिटल इंडिया हा नवीन पॉईंट ॲड केलेला आहे. मीडिया लॅब हा जुनाच आहे. तसेच सुरक्षामध्ये नेटवर्क व माहिती सुरक्षा, फॉरेन्सिक आणि सायबर कायदा इथं आयोगाने नमूद केलेला आहे, त्यामुळे सायबर कायदा आता आपल्याला व्यवस्थित करावा लागेल. पुढचा जो टॉपिक आहे अंतराळ विमान आणि तंत्रज्ञान, यामध्ये आयोगाने जे सब पॉईंट ॲड केलेले आहेत ते आहेत अंतराळ मोहिमा, इस्रो, उपग्रह प्रक्षेपक, तसेच अवकाश कचरा. पुढील जो पॉईंट आहे तो आहे सुदूर संवेदन आणि त्याचे उपाययोजन, त्यामध्ये GIS आणि त्याचे उपाययोजन. यामध्ये जो हायलाइटेड पॉईंट आहे तो आयोगाने इथं ॲड केलेला आहे तो आहे अभियांत्रिकी आणि नियोजन, सुविधा व्यवस्थापन, पर्यावरण आणि संसाधने व्यवस्थापन, मार्गिका जाळे, भूभाग माहिती प्रणाली हे सब पॉईंट इथं ॲड केलेले आहेत. आता आपण खूप महत्त्वाच्या टॉपिककडे येत आहोत, तो आहे जैव तंत्रज्ञान ज्याला इंग्लिशमध्ये बायोटेक्नॉलॉजी आपण म्हणतो. या चॅप्टरबद्दल एक 2-3 गोष्ट सांगायची म्हणलं तर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. यावर नेहमी मुख्य परीक्षेमध्ये GS4च्या पेपरमध्ये इथं 15-20 तरी प्रश्न यावर येतात. तसेच आधीचा जो जुना सिलेबस होता यामध्ये हा टॉपिक तेवढा डिटेलमध्ये सांगितला नव्हता, पण नवीन सिलेबसमध्ये हा टॉपिक आयोगाने खूप वेल ऑर्गनाईज केलेला आहे. याचे सब पॉईंट्स आयोगाने वाढवलेले आहेत. तर याचा फायदा आपल्याला काय होईल, आता आपल्याला कळेल की जैव तंत्रज्ञान यामध्ये नेमके कोणते टॉपिक करायचे आहेत. आयोगाने इथं सगळे सब टॉपिक्स नव्याने ॲड केलेले आहेत. हे सब टॉपिक आता आपण पाहूया. पहिला जो आयोगाने इथं टॉपिक दिला आहे तो आहे प्रस्तावना. त्यामध्ये जैव तंत्रज्ञान, सूक्ष्म तंत्रज्ञानाची प्रस्तावना, संधी, वापर व स्वरूप, जनुक फुटण, पुनःसंयंत्रक DNA तंत्रज्ञान. तसेच शेतीमध्ये जैव तंत्रज्ञान यामध्ये प्रस्तावना, इतिहास, जैविक कीटकनाशक, जैविक खते, जैव इंधन, पर्यावरणविषयक स्वच्छता, जैविक उपचार, जैवविविधतेचे संवर्धन.
तसेच पुढचा जो सब टॉपिक आहे जैवतंत्रज्ञानमधला तो आहे वनस्पती ऊर्जा संवर्धन, यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान उपयोगिता दुय्यम चयापचय. तसेच पुढील जो टॉपिक आहे तो आहे प्रतिरक्षा विज्ञान, यामध्ये प्रतिरक्षा निदान तंत्रे पशु पेशी तंत्रज्ञान. तसेच पुढील जो पॉईंट इथं ॲड केलेला आहे तो आहे DNA तंत्रज्ञानाची मनुष्य व प्राण्याकरिता उपयोगिता, यामध्ये जनुकीय परावर्तित प्राणी, कृतक व मूळ पेशी संशोधन, मनुष्याचे DNA चाचणी, त्याला आपण 5 रेखा असं म्हणू. तसेच मनुष्याची वैयक्तिक ओळख पटवण्याची कार्यपद्धती, उपयोजित मानव जनुक विज्ञान, पितृत्व चाचणी, जनुकीय समुपदेशन, वैद्यकशास्त्रामध्ये DNA तंत्रज्ञान, तसेच पेशी जननशास्त्र, रक्तजल जनुक विज्ञान, कर्करोग आणि सूक्ष्मजीव संसर्गाचे निदान. तसेच पुढील जो जैवतंत्रज्ञानामधला टॉपिक आहे तो आहे लसी, त्यामध्ये परंपरागत व आधुनिक जैव पद्धतीच्या लसी. पुढील जो टॉपिक इथं आहे तो आहे किण्वन, यामध्ये औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण किण्वक उत्पादने. तसेच जैव नैतिकता, यामध्ये आरोग्यसेवक जैव नैतिकता, कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञान, जन्मपूर्व निदान, जनुकीय चाचणी, अनुवंशिक तपासणी, जनुकीय उपचार पद्धती व प्रत्यारोपण तंत्रज्ञान. तसेच जैव सुरक्षा, यामध्ये जैव सुरक्षितता, विशिष्ट जीवांकरिता, जैव सुरक्षेचे टप्पे, जैवतंत्रज्ञान विभागाची मार्गदर्शक तत्त्वे. जो जैवतंत्रज्ञानामधला शेवटचा टॉपिक आहे तो आहे एकाधिकार, ज्याला इंग्लिशमध्ये पेटंट म्हणतो. इथं दिलं आहे की प्रस्तावना, बौद्धिक मालमत्ता अधिकार, पेटंटिंग प्रक्रिया, पेटंट कायदा, प्रक्रिया व उत्पादन. तर एक आपण बघू शकतो की जैवतंत्रज्ञानाचा टॉपिक आयोगाने खूप डिटेलमध्ये इथे दिलेला आहे, त्यामुळे हे पॉईंट तुम्ही व्यवस्थित करा. पुढचा जो टॉपिक या सिलेबसमध्ये आहे तो आहे भारताचे आण्विक कार्यक्रम. इथं आयोगाने औष्णिक दिलं आहे, पण इथं आण्विक शब्द पाहिजे. यामध्ये आयोगाने जे सब पॉईंट ॲड केले आहेत ते आहेत अलीकडील आण्विक धोरणे, आण्विक आणि औष्णिक वीज निर्मिती, तसेच भारतातील आण्विक विद्युत निर्मिती केंद्र, आण्विक तंत्रज्ञानाचे उपयोग, उदाहरणार्थ ग्राहक उत्पादने, अन्न व शेती उत्पादने, वैद्यकीय औषधी इत्यादी. जो आता विज्ञान व तंत्रज्ञानमधील शेवटचा टॉपिक आहे तो आहे आपत्ती व्यवस्थापन, ज्याला इंग्लिशमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतात. यामध्ये आयोगाने बरेचसे पॉईंट रिफ्रेम केलेले आहेत, बरेचसे पॉईंट जनरलाइज केलेले आहेत आणि बरेचसे सब पॉईंट इथं ॲड केलेले आहेत. इथं जे आयोगाने दिलं आहे ते आहे व्याख्या पर्यावरणीय तणाव स्ट्रेसेस, हा सब पॉईंट इथं आयोगाने नव्याने ॲड केलेला आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती हा आधीच्या सिलेबसमध्येही होता, त्यामध्ये भूकंप हा पॉईंट दिलता आणि त्याच्याखाली भूकंपाचे इव्हेंट दिलते, जसे किल्लारीचा भूकंप असेल किंवा भुजचा भूकंप असेल किंवा मुंबई फ्लड्स 2005 हे सुनामी, महापूर, दरडी कोसळणे याच्या अंडर दिलेलं होतं. आता आयोगाने असे इव्हेंट्स दिलेले नाही आहेत, डायरेक्ट भूकंप, सुनामी, महापूर, दरडी कोसळणे एवढेच असे शब्द दिलेले आहेत. त्यामुळे आता याचा स्कोप वाढलेला आहे. आपल्याला यामधील जेवढे काही इव्हेंट्स घडलेले आहेत भारतामध्ये ते सर्व आपल्याला बघावं लागणार आहेत. तसेच यामध्ये आता आवर्षण, वणवा, वीज कोसळणे हे नव्याने पॉईंट ॲड केलेले आहेत. तसेच मानवी आपत्ती, म्हणजे जुन्या सिलेबसमध्ये फक्त नैसर्गिक आपत्ती होतं, आता या नवीन सिलेबसमध्ये मानवी आपत्तीही नव्याने ॲड केलेलं आहे. त्यामध्ये कारणे, परिणाम व उपाययोजना, वाळवंटीकरण, मृदाधूप, जंगले, शेती व घरांना लागणाऱ्या आगी हे मानवी आपत्ती इथं ॲड केलेलं आहे. तसेच पुढचा जो टॉपिक आहे दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया, हा जुन्या सिलेबसमध्येही होता, फक्त याला आता आयोगाने इथं रिफ्रेम केलेला आहे. जुन्या सिलेबसमध्ये आयोगाने काय दिलं तर बॉम्बस्फोट आणि त्याच्याखाली इव्हेंट्स दिले की भारतात कुठं ठिकाणी कोणकोणत्या मोठ्या सिटीमध्ये बॉम्बस्फोट झालेले आहेत, असे इव्हेंट्सवर त्याचे इश्यूसन दिलं होतं. आता आयोगाने असं काही दिलं नाही आहे, एक जनरल आहे तसा शब्द देऊन टाकला फक्त बॉम्बस्फोट. तसेच नागरी भाग आणि दाट लोकवस्तींना लक्ष्य करून केलेले हल्ले, तर एकंदरीत हा टॉपिक आयोगाने इथं रिफ्रेम केलेला आहे. शेवटचा जो टॉपिक आहे तो आयोगाने नवीन टाकलेला आहे सब पॉईंट यामधला, तो आहे अपघात. यामध्ये पूल व पादचारी पूल कोसळणे, महाराष्ट्रातील विविध पुलांचे, इमारतीचे, धरणांच्या भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता. एक रिसेंटलीच आपल्या महाराष्ट्रातील एक धरण कोसळलं होतं, त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता आहे आणि हे ओळखून आयोगाने इथं हा चालू घडामोडीशी रिलेटेड असलेला पॉईंट इथं टाकलेला आहे. तसेच अजून जे सब पॉईंट इथं आहेत ते आहेत बांधकाम अंकेशन, त्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट, प्राधिकरणाचे गठन व त्याची गरज. तसेच अजून जे सब पॉईंट इथं ॲड केले ते आहेत आपत्तीची ओळख, पूर्वकल्पना व वितरण, प्रभाव क्षेत्र, धोके त्याचे विश्लेषण, आपत्तीविषयक जाणीवा, पूर्वानुमान, मदत कार्य व पुनर्वसन कार्य. तर एकंदरीत हे जे पॉईंट्स आहेत ते
विज्ञान व तंत्रज्ञान या सेक्शनमध्ये ॲड केलेले आहेत. आणि तर एकंदरीत हा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आहे. आपण बघितलंच की GS1, GS2, GS3 आणि GS4 या पेपरमध्ये कोणते नवीन टॉपिक ॲड केलेले आहेत. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.